गुड मॉर्निंग. तर आपण काल SN1 आणि SN2 रिएक्शनच्या संदर्भामध्ये स्टेरिओकेमिस्ट्रीच्या आस्पेक्ट्सचा विचार केला की कॉन्फिगरेशन काय असतं, असिमेट्रिक कार्बन काय असतो, एकाच कार्बन ॲटमच्या 4 व्हॅलन्सी जर वेगवेगळ्या ॲटम्स ग्रुप ऑफ ॲटम्सनं फुलफिल केल्या असतील तर त्याला आपण असिमेट्रिक कार्बन म्हणतो. आणि त्याची मिरर इमेज जर त्याच्यावर नॉन सुपर इम्पोजेबल म्हणजे त्याच्यावर फिट न बसणारी असेल तर त्याला आपण कायरल कार्बन म्हणतो. आणि अशा मॉलिक्यूलला आपण कायरल मॉलिक्यूल म्हणतो. आणि असे कायरल मॉलिक्यूल ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मोजण्यासाठी पोलारिमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस अशा प्रकारात आपल्याला ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मोजता येते. त्याला डी किंवा एल असंही म्हटलं जातं. कॅपिटल डी आणि कॅपिटल एल हे वेगळे प्रकार असतात. म्हणजे आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये जे अमिनो ऍसिड्स आहेत ते कॅपिटल एल या प्रकारचे असतात आणि जे कार्बोहायड्रेट किंवा शुगर असतात त्या कॅपिटल डी या प्रकारचे असतात. म्हणजे संपूर्ण सजीव सृष्टी ही कायरल आहे आणि त्यामुळं कायरल केमिस्ट्रीचं महत्व आपल्या दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आपण जे औषधं घेतो, आपण जे शूज घालतो, सॉक्स घालतो, कपडे घालतो, ह्या सगळ्यांमध्ये कुठं ना कुठं आपण कायरलिटीचा वापर करत असतो. तर याचा आपण SN1 आणि SN2 रिएक्शनच्या बाबतीमध्ये कसा विचार करायचा हे आपण बघणार आहोत. इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन हा प्रकार SN2 रिएक्शन मध्ये बघितला होता की मिथिल क्लोराईड आणि हायड्रॉक्झिल आयनचं ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस हायड्रॉक्झिल आयन ज्या बाजूने अप्रोच होतो त्याच्या विरुद्ध बाजूनं क्लोराईड आयन निघून जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असं मिळतं. SN1 रिएक्शन मध्ये आपण असं बघितलं की टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड याच्यावर जेव्हा हायड्रोलिसिसची रिएक्शन केली जाते त्यावेळेस टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड पासून पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला एक कार्बोकॅटायन मिळतो आणि तो कार्बोकॅटायन प्लेनर असतो. म्हणजे एकाच प्लेन मध्ये त्याचे तीनही टर्शरी ब्युटिल ग्रुप त्याला जोडलेले असतात. आणि अशा वेळेस येणारा जो हायड्रॉक्झिल ग्रुप आहे जो की न्यूक्लियोफाइल आहे तो कुठल्याही बाजूनं म्हणजे वरच्या बाजूनं किंवा खालच्या बाजूनं, पुढच्या बाजूनं किंवा मागच्या बाजूनं त्याच्यावर अटॅक करू शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूनं अटॅक करण्याचे 50-50% चान्सेस असतात. म्हणून तुम्हाला रॅसिमिक प्रॉडक्ट मिळतं. म्हणजे प्लस आणि मायनस यांचं मिक्सचर मिळतं किंवा स्मॉल डी आणि स्मॉल एल यांचं मिक्सचर मिळतं. त्याला आपण म्हणतो रॅसिमायझेशन. तिसरा एक प्रकार असतो रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजे काय? धरून ठेवणे. आपण काल उदाहरण दिलं होतं की पाण्याची आणि मातीची ज्या वेळेस एकमेकाशी संपर्क येतो आणि मातीमध्ये ओलावा टिकून राहतो त्याला आपण रिटेन्शन ऑफ वॉटर बाय सॉइल असं म्हणतो. म्हणजे ते टिकून राहणं, प्रिझर्वेशन होणं. प्रिझर्वेशन ऑफ स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ बॉन्ड्स इन असिमेट्रिक सेंटर ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन ऑर ट्रान्सफॉर्मेशन इज रिटेन्शन. समजा तुम्ही स्मॉल डी प्रकारच्या केमिकल कंपाऊंड पासून रिएक्शन सुरू केली आणि तुमच्या प्रोडक्ट मध्ये जर स्मॉल डी प्रकारचंच कॉन्फिगरेशन तुम्हाला मिळालं किंवा ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी तुम्हाला मिळाली तर त्या ठिकाणी त्या केमिकल रिएक्शन मध्ये रिटेन्शन झालं, कॉन्फिगरेशनचं रिटेन्शन झालं असं आपण म्हणू शकतो. आता याच्यात दोन प्रकार असतात. म्हणजे तुमच्या रिएक्शन मध्ये एक असिमेट्रिक कार्बन आहे आणि दुसरा एक असा कार्बन आहे की जो असिमेट्रिक नाहीये, परंतु तुमची रिएक्शन असिमेट्रिक सेंटरला झालीच नाही आणि तुमची रिएक्शन त्या नॉन असिमेट्रिक सेंटरला झाली तर तुमच्या मॉलिक्यूल मधल्या कार्बनचं कॉन्फिगरेशन बदलत नाही, ते रिटेन राहतं कारण त्याच्यावर रिएक्शन झालेलीच नाही. आणि दुसरा एक प्रकार असतो की जरी अशा प्रकारे तुमच्या केमिकल रिएक्शन ही कायरल सेंटरवर झाली परंतु ज्या बाजूनं रिएजंटने अटॅक केला त्याच बाजूचा सबस्टिट्यूएंट निघून गेला आणि तुम्हाला समजा तुम्ही प्लस पासून सुरू केलं आणि तुम्हाला प्लस प्रॉडक्ट मिळाला तर त्याला सुद्धा रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन असं म्हणू शकतो आपण. तर या ठिकाणी एक उदाहरण दिलंय त्यांनी, -2 मिथिल ब्युटॅन 1 ऑल याच्यावर HCl ची रिएक्शन केली आणि तुम्हाला प्लस क्लोरो 2 मिथिल ब्युटेन असा एक प्रॉडक्ट मिळाला. तर याच्यामध्ये काय झालं तुम्हाला
की कॉन्फिगरेशन तर तुमचं सेम राहिलं, कारण रिॲक्शन जी झाली ती CH2 ग्रुपवर झाली, की जो कायरल कार्बन नाहीये, तो कायरल कार्बनला अटॅच असणारा दुसरा कार्बन ॲटम आहे. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन मिळालं. परंतु तुम्ही जर IUPAC नोमेनक्लेचर मध्ये बघितलं की या ठिकाणी मायनस चिन्ह असणाऱ्या स्टार्टिंग प्रॉडक्ट पासून तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला जे फिनिश प्रॉडक्ट मिळालं, तुमचा जो प्रॉडक्ट आहे रिॲक्शनचा, त्याचं चिन्ह प्लस आहे. मग हे असं का? तुम्ही वर म्हणताय की रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन आहे आणि त्यावेळेस तुम्हाला चिन्हामध्ये तर मात्र बदल दिसलेला आहे, मायनसचं प्लस झालेलं आहे. तर हे असं का होतं? कारण या ठिकाणी प्रत्येक प्रॉडक्टचं स्वतःची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही स्वतंत्र असते. म्हणजे अल्कोहोलची सुरुवातीच्या तुमच्या सबस्ट्रेटची ज्यावेळेस पोलॅरिमीटर मध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी चेक केली, ती मायनस अशी होती. आणि तुम्ही रिॲक्शन करून तुम्हाला ज्यावेळेस क्लोराईड प्रॉडक्ट मिळाला, त्यावेळेस तुम्ही जर त्याला पोलॅरिमीटर मध्ये एका इथेनॉल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून त्याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी चेक केली, तर ती मायनस पण असू शकते, प्लस पण असू शकते. म्हणजे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा आणि तुमच्या डी आणि एल असण्याचा काहीही संबंध नसतो. दीज आर इंडिपेंडंट थिंग. टू डिफरंट कंपाउंड्स विथ सेम कॉन्फिगरेशन ऍट अ सिमेट्रिक सेंटर मे हॅव डिफरंट ऑप्टिकल रोटेशन. म्हणजे तुमच्याकडं डी असेल किंवा एल असेल, त्याचं कॉन्फिगरेशन कुठलंही असलं तरी त्याची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी ही त्याची स्वतःची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं तो मायनस असू शकतो किंवा प्लस असू शकतो. आणि ही गल्लत कधी करायची नाही, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की डी म्हणजे प्लस आणि एल म्हणजे मायनस. असं नसतं. ही बऱ्याच जणांची गल्लत होते. ती गल्लत करायची नाही, कारण ह्या दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत. कॉन्फिगरेशन असाइन करणं याच्यासाठी डी आणि एल ही पद्धत आहे, आणि ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी प्लस आहे की मायनस आहे हे सांगण्यासाठी प्लस आणि मायनस हे साइन आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता इन्व्हर्जन, रिटेन्शन आणि रॅसिमायझेशन ही तीन कॉन्सेप्ट तुम्ही आतापर्यंत पाहिलेले आहेत. NCERTच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला एक फिगर मध्ये हे तीनही कॉन्सेप्ट एकाच एक्झाम्पलवर समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. When a bond directly linked to an asymmetric carbon atom is broken, म्हणजे आपण मगाशी पाहिलं की जर समजा असिमेट्रिक ऍटमच्या शेजारच्या कार्बन ऍटम बरोबर जर काही रिॲक्शन होत असेल तर त्याच्या कॉन्फिगरेशनवर काहीही परिणाम होत नाही. परंतु जर समजा असिमेट्रिक कार्बन ऍटम वरच रिॲक्शन होते आहे, त्याच ठिकाणचं सबस्टिट्यूएंट जर रिप्लेस होतो आहे, तर मात्र तुमच्या कॉन्फिगरेशन मध्ये बदल होणार आहे. तर या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय की एका असिमेट्रिक सेंटरवर Y नावाचा न्यूक्लिओफाइल तुमचा अटॅक झालेला आहे, आणि ज्या बाजूनं तुमचा जाणारा X सबस्टिट्यूएंट होता, हॅलाइड सबस्टिट्यूएंट होता, त्याच्या विरुद्ध बाजूनं जर Y अटॅच झाला तुमच्या मॉलिक्यूलला, तर त्याला म्हणतात इन्व्हर्जन. आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं होतं की छत्री वाऱ्यानं उलटी झाली म्हणजे तुमच्या कॉन्फिगरेशनचं इन्व्हर्जन. दुसऱ्या प्रकारामध्ये जर समजा येणारा न्यूक्लिओफाइल आणि जाणारा न्यूक्लिओफाइल ही जर एकाच बाजूनं झालेली असेल रिॲक्शन, तर त्याला रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात. म्हणजे ज्या बाजूनं व्यक्ती आला त्याच बाजूनं जर तो परत गेला तर त्याला रिटेन्शन असं म्हणायचं. आणि तिसरा एक महत्वाचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये कार्बोकॅटायन तयार झालं होतं SN1 टाईप ऑफ रिॲक्शन मध्ये, आणि त्या प्लेनर स्ट्रक्चरच्या वरच्या बाजूनं पण 50% रिॲक्शन होऊ शकते, खालच्या बाजूनं पण 50% रिॲक्शन होऊ शकते, आणि तुम्हाला A+B म्हणजे 50-50% मिक्सचर ऑफ A आणि B इन्व्हर्जन आणि रिटेन्शनचं मिळतं. त्याला म्हणतात रॅसिमिक मिक्सचर किंवा रॅसिमिक मॉडिफिकेशन, आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं रॅसिमायझेशन. ही खूप महत्वाची प्रोसेस आहे कायरल सिंथेसिस मधली. तुम्हाला भविष्यामध्ये जर तुम्ही कधी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनला हे शिकला तर ही महत्वाची प्रोसेस आहे. आता आपण ही जी सगळी स्टेरिओकेमिस्ट्री शिकलो, ही स्टेरिओकेमिस्ट्री आपल्याला मूळ SN1 आणि SN2 ज्या आपल्याला रिॲक्शन बघत होतो अल्काइल हॅलाइड्सच्या संदर्भातल्या, त्याला अप्लाय करून बघायचं. त्याला अप्लाय करून बघितल्यावर आपल्या अशा लक्षात येईल की ऑप्टिकली ऍक्टिव्ह जर अल्किल हॅलाइड्स आपण घेतले आणि ते जर SN2 रिॲक्शन मेकॅनिझम न गेले तर त्या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉन्फिगरेशन आपल्याला मिळणार आहे. कारण का,
की SN2 रिएक्शन मध्ये आपण असं बघितलं की येणारा न्यूक्लिओफाईल जर एका बाजूने आला तर जाणारा हॅलाइड आयन दुसऱ्या बाजूला निघून जातो आणि म्हणून आपल्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे 2 ब्रोमो ऑक्टेन या मॉलिक्यूलवर हायड्रोलिसिस रिएक्शन झाली आणि येणारा OH- हा जो न्यूक्लिओफाईल आहे हा ब्रोमिनच्या विरुद्ध बाजूने अटॅक झाला आणि ब्रोमिन निघून गेल्यानंतर तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळालं. या ठिकाणी परत तुम्ही बघाल की मायनस पासून सुरुवात झाली आणि प्लस मिळाला, परंतु त्या मायनसचा आणि प्लसचा फारसा संबंध याच्याशी नसतो, कारण ते मायनस आणि प्लस हे त्या इंडिव्हिज्युअल कंपाऊंडची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असते. फक्त या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं, SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये तुम्हाला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मिळतं, कारण इनकमिंग न्यूक्लिओफाईल आणि आउटगोईंग हॅलाइड आयन हे एकमेकाच्या विरुद्ध बाजूने जातात. SN1 रिएक्शन मध्ये आपण असं बघितलं की आपल्याला कार्बोकॅटायन मिळतं आणि कार्बोकॅटायन जर मिळत असेल तर ते प्लेनर असतं. म्हणजे समजा तुम्ही तुमच्या वहीचा कागद हा जर एक प्लेन मानला तर कार्बोकॅटायनचे सर्व 3 आयन 3 ऍटम हे त्या एकाच प्लेन मध्ये असतात आणि त्यामुळं त्याची वरची बाजू आणि खालची बाजू दोन्हीही येणाऱ्या न्यूक्लिओफाईल साठी 50-50% ओपन असतात आणि म्हणून you get a carbocation formed in the slow state being sp2 hybridized is planar, that is achiral. आणि म्हणून either side of the plane reaction होते आणि तुम्हाला 50-50% प्लस ब्युटॅन टू ऑल आणि मायनस ब्युटॅन टू ऑल अशा प्रकारचं रॅसेमिक मिक्सचर मिळतं. पुढची रिएक्शन आहे इलिमिनेशन रिएक्शन. स्टेरिओकेमिस्ट्री ही आपल्या कार्बन आणि हॅलोजनच्या सिंगल बॉन्डच्या ट्रान्सफॉर्मेशनची मर्यादित असते. ज्यावेळेस तुम्ही डबल बॉन्ड कडे येतात त्यावेळेस वेगळ्या प्रकारचं आयसोमेरिझम असतं. ते कदाचित तुम्ही 11वीला शिकला असाल. EZ टाइप ऑफ कॉन्फिगरेशन तुम्हाला त्याच्यामध्ये, किंवा सिस ट्रान्स प्रकारचं आयसोमेरिझम, EZ प्रकारचं आयसोमेरिझम हे तुम्हाला शिकायचं असेल. तर एखाद्या हॅलो अल्केन मध्ये किंवा अल्किल हॅलाइड मध्ये अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा अशा प्रकारचे नोमेनक्लेचर असतात. म्हणजे ज्या अल्किल हॅलाइड चेन मध्ये हॅलोजन ऍटमच्या शेजारचा जो कार्बन ऍटम असतो त्याला अल्फा कार्बन ऍटम म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याच्या शेजारचा असेल त्याला बीटा म्हटलं जातं, त्याच्या शेजारी गॅमा म्हटलं जातं, नंतर डेल्टा, नंतर ओमेगा, नंतर ओटावा, अशा प्रकारची ती नावं असतात. 7-8 प्रकारची नावं असतात. तर आपण या ठिकाणी आता अल्फा आणि बीटा या प्रकारचा विचार करू की ज्या ठिकाणी तुम्ही जर ही फिगर मध्ये बघितलं तर कार्बन आणि हॅलोजन बॉन्डचा जो कार्बन आहे त्याला अल्फा असं म्हटलं जातं आणि त्याच्या शेजारी जो कार्बन आहे त्याला बीटा असं म्हटलं जातं. मग जर असा अल्किल हॅलाइड असेल की ज्याच्यामध्ये बीटा कार्बनवर हायड्रोजन उपलब्ध आहे, देन देयर इज इलिमिनेशन ऑफ हायड्रोजन ऍटम फ्रॉम दॅट बीटा कार्बन and halogen atom from this alpha carbon. तर याला म्हणतात बीटा इलिमिनेशन. कारण येणारा जो न्यूक्लिओफिल आहे किंवा जो बेस आहे तो बेस काय करेल, बीटा कार्बन वरच्या एका हायड्रोजनला ऍब्स्ट्रॅक्ट करेल, त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार होईल ज्याला आपण कार्बॅनियॉन म्हणतो आणि तो कार्बॅनियॉन तुमच्या हॅलोजन ऍटमला डिस्टॅबिलाइज करून त्याला तिथून इलिमिनेट करेल आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार करेल. तर या रिएक्शनला बीटा इलिमिनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे या 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवायच्या की अल्किल हॅलाइडच्या CX बॉन्ड, C हॅलोजन बॉन्डच्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणतात, त्याच्या शेजारच्या कार्बनला बीटा कार्बन म्हणतात. जर बीटा कार्बनवर हायड्रोजन असेल आणि तुम्ही त्या रिएक्शन मध्ये जर बेस टाकला तर तो बेस त्या हायड्रोजनला आणि हॅलोजनला त्याच्यातून इलिमिनेट करतो. अशा प्रकारच्या रिएक्शनला डी हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन असं देखील म्हणतात. डी म्हणजे काय, काढून टाकणे, रिमूव्ह करणे. हायड्रो म्हणजे काय, हायड्रोजन. हॅलोजन म्हणजे काय, हॅलोजन. डी हायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन म्हणजेच इलिमिनेशन रिएक्शन म्हणजेच बीटा इलिमिनेशन रिएक्शन. या 3ही रिएक्शनची नावं वेगळी असली तरी त्या रिएक्शन एकच रिएक्शन आहे.
Since beta hydrogen atom is involved in elimination, it is often called beta elimination. आता अशी परिस्थिती येऊ शकते की एखाद्या कार्बन चेन मध्ये, अल्किल हॅलाइड मध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त बीटा कार्बन अवेलेबल असू शकतात. म्हणजे अल्किल हॅलाइडच्या शेजारच्या ग्रुपवर जर CH2 दोन्ही बाजूला असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 बीटा कार्बन अवेलेबल आहेत आणि मग त्या दोन्ही पैकी कुठल्या कार्बन वरचा हायड्रोजन इलिमिनेट करायचा याच्यासाठी काही नियम आहेत. तर याच्यामध्ये सेटझेफ नावाचा एक रूल आहे. सेटझेफ हा एक रशियन सायंटिस्ट होता आणि त्यानं असा शोध लावला की ज्या वेळेस इफ देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन अल्किन ड्यू टू अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन वन बीटा हायड्रोजन ॲटम, usually one alkene is formed as a major product and that major product is always more substituted alkene. In dehydrogenation reaction, the preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to the double bond. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता उदाहरण दिलेलं आहे की 2-ब्रोमोपेंटीन याच्यापासून दोन प्रकारचे प्रोडक्ट मिळतात, पेंट 2 इन आणि पेंट 1 इन. म्हणजे 1 नंबरला डबल बॉन्ड आहे किंवा 2 नंबरला डबल बॉन्ड आहे. या ठिकाणी तुम्हाला 2-ब्रोमोपेंटीनचं स्ट्रक्चर बघायचं. ब्रोमिनच्या दोन्ही बाजूला CH2 ग्रुप आहे. तर ज्यावेळेस इलिमिनेशन रिएक्शन होईल त्यावेळेस दोन्ही बाजूच्या अल्फा हायड्रोजन ॲटमचं इलिमिनेशन होऊ शकतं आणि तुम्हाला 2 प्रॉडक्ट मिळू शकतात. तर सेटझेफ नावाच्या सायंटिस्टनं असं सांगितलं, ज्या अल्किन मध्ये डबल बॉन्डला दोन्ही बाजूला जास्त प्रमाणात अल्किल ग्रुप जोडलेले आहेत अशा प्रकारचा अल्किन म्हणजे त्याला मोर सबस्टिट्यूटेड अल्किन असं म्हणतो, तो मिळाला तर दॅट विल बी मेजर प्रोडक्ट. आणि मग इथं तुम्ही बघता की पेंटीन 2 इन म्हणजे 2 नंबरच्या कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि म्हणून त्याच्या दोन्ही कार्बनला काय आहे, अल्किल ग्रुप आहे. एका बाजूला CH3 ग्रुप आहे आणि एका बाजूला CH2CH3 ग्रुप आहे. तो 81% त्याचं फॉर्मेशन झालं. आणि दुसऱ्या बाजूला पेंट 1 इन मध्ये 1 नंबरच्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे आणि त्याच्या एका बाजूलाच फक्त अल्केन ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही हायड्रोजन ग्रुप आहेत, म्हणून इट इज लेस सबस्टिट्यूटेड अल्किन आणि तो फक्त 19% इतका मिळाला. म्हणजे सेटझेफनं काय सांगितलं की सेटझेफ स्टेटेड दॅट मोर सबस्टिट्यूटेड अल्किन विल बी प्रिफर्ड प्रॉडक्ट और इट विल बी अ मेजर प्रॉडक्ट. हे सेटझेफ नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलं, म्हणून त्या रिएक्शनला सेटझेफ इलिमिनेशन रिएक्शन किंवा सेटझेफ रूल असं म्हटलं जातं. आता यापुढे आपण ह्या इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन मधला फरक समजावून घेणार आहोत किंवा यांची तुलना करणार आहोत. केमिकल रिएक्शन इज अ रिझल्ट ऑफ कॉम्पिटिशन. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही एखादी केमिकल रिएक्शन मध्ये 2, 3 किंवा 4 रिएजंट एका रिएक्शन क्लासमध्ये टाकतात त्यावेळेस रिएक्शन कंडिशन्स काय आहेत, काय टेम्परेचर आहे, कोणतं सॉल्व्हंट वापरलं गेलंय, किती प्रेशर वापरला गेलाय, हे सगळे रिएक्शन पॅरामीटर्स असतात आणि ते पॅरामीटर्स ठरवतात की कोणती रिएक्शन फास्ट जाईल. जनरली जे सर्वात सहजासहजी घडून येऊ शकतं ते लवकर घडतं. म्हणजे रिएक्शन्स असं बघत बसत नाही की कोणतं मेकॅनिझम आता आपण अप्लाय करायचं, त्याला जी कंडिशन मिळेल त्या कंडिशन मध्ये तो सहजासहजी जे प्रोडक्ट तयार होणार असेल ते प्रोडक्ट तो फॉर्म करत असतो. अ कलेक्शन ऑफ मॉलिक्यूल टेंड टू डू बाय अँड लार्ज व्हॉट इज इझिएस्ट फॉर देम. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की शॉर्टकट मारणे, तर त्या पद्धतीनं हे जे केमिकल मॉलिक्यूल असतात हे रिएक्शन क्लासमध्ये गेल्यानंतर शॉर्टकट पद्धतीनं ज्या प्रकारे प्रोडक्ट तयार करता येईल ते प्रोडक्ट तयार. आता जर समजा आपल्याकडं एक अल्किल हॅलाइड आहे आणि एक बेस आहे म्हणजे न्यूक्लिओफिल आहे, तर कोणत्या प्रकारची रिएक्शन होऊ शकते. समजा आपला अल्किल हॅलाइड खूप सिंपल आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, तर प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये अल्किल हॅलाइडच्या बॉन्डच्या शेजारी हायड्रोजन ॲटम असतात आणि तो काही फारसा बल्की ग्रुप नसतो, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला SN1 किंवा SN2 टाईपची इलिमिनेशन रिएक्शन होऊ शकते. आणि आपण पाहिलं की अल्किल हॅलाइड मध्ये SN2 टाईपची सिंपल सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. परंतु हेच जर समजा तुम्ही अल्किल हॅलाइड बल्की वापरलं, त्या अल्किल हॅलाइडच्या CX बॉन्डच्या शेजारी खूप मोठे मोठे
अल्किल ग्रुप जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, बीटा इलिमिनेशन रिएक्शन मिळू शकते, कारण त्या शेजारच्या अल्किल ग्रुपवर तुम्हाला बीटा हायड्रोजन अवेलेबल होऊ शकतात. आणि मग अशा प्रकारे तुमच्या रिएक्शन मध्ये सिंपल अल्किल हॅलाइड आहे का, बल्की अल्किल हॅलाइड आहे का, रिएक्शन मध्ये कोणता बेस वापरलेला आहे, त्याचा स्टेरिक हिंड्रन्स किती आहे, तो बेस किती बल्की आहे किंवा तो बेस किती सोपा आहे. बेसमध्ये वेगवेगळे प्रकार असतात, म्हणजे तुम्ही हायड्रॉक्सिल आयन वापरू शकता, तुम्ही अमाइन्स वापरू शकता. मग अमाइन्स मध्ये तुम्ही प्रायमरी अमाइन वापरू शकता, सेकंडरी अमाइन वापरू शकता, टर्शरी अमाइन वापरू शकता. तर ह्या ज्यावेळेस बल्की कंडिशन्स असतात त्यावेळेस स्टेरिक रिझन्स असं म्हटलं जातं. स्टेरिक रिझन म्हणजे काय, की जर समजा एखाद्या रिएक्शन मध्ये खूप गर्दी असेल, एखाद्या रिएक्शन साईटवर जर खूप गर्दी असेल तर त्या ठिकाणी रिएक्शन स्लो जाते. आपण हे मागेही पाहिलं की प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मध्ये कोणत्या प्रकारचे रिएक्शन होतात हे आपण स्टेरिक रिझन्स वरनं ठरवू शकतो. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशनची तुलना करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की प्रायमरी अल्किल हॅलाइड विल प्रिफर SN2 रिएक्शन, सेकंडरी अल्किल हॅलाइड जर वापरले तर ते SN2 इलिमिनेशन, SN2 रिएक्शन कडे जातील किंवा इलिमिनेशन रिएक्शन कडे जातील, डिपेंडिंग ऑन द स्ट्रेंथ ऑफ बेस और न्यूक्लियोफाइल. आणि टर्शरी हॅलाइड जर आपण वापरलं तर SN1 किंवा इलिमिनेशन रिएक्शन याच्याकडे जातील, कारण पुन्हा एकदा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन विल बी मोर इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारे तुम्हाला SN1 आणि SN2 रिएक्शन आणि त्यांचा स्टेरिक आस्पेक्ट याच्याबद्दल आपण या ठिकाणी बोललेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला चित्राच्या स्वरूपामध्ये हे दाखवलेलं आहे पुस्तकामध्ये की इलिमिनेशन रिएक्शन मध्ये काय होतं की तुमचा जो बेस आहे CH3CO- हा तुमच्या अल्किल हॅलाइडच्या कुठल्या हायड्रोजनला अटॅक करू शकतो हे तुम्हाला चित्राच्या स्वरूपामध्ये दाखवलं. आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये काय होतं, CH3CH2O- हा छोटा बेस असल्यामुळे तो थेट तुमच्या CX बॉन्डवर अटॅक करतो. म्हणजे जितकी रिएक्शन साइट ओपन असेल, जितका अल्किल हॅलाइड सिंपल असेल तितकी तुमची सबस्टिट्यूशन रिएक्शन होईल, आणि जितका अल्किल हॅलाइड कॉम्प्लेक्स असेल किंवा बल्की असेल तितकं तुमची बीटा इलिमिनेशन रिएक्शन होईल. आता या पुढचा महत्वाचा पार्ट आहे हॅलो अल्केनच्या रिएक्शन मध्ये, तो म्हणजे रिएक्शन्स विथ मेटल्स. क्लोराइड्स, ब्रोमाइड्स आणि आयोडाइड्स हे सर्टन मेटल्स बरोबर रिॲक्ट करतात, उदाहरणार्थ मॅग्नेशियम, झिंक, ॲल्युमिनियम, आणि त्यांच्या बरोबर ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करतात. तर ही ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड तयार करणारी ब्रँच सध्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यासली जात आहे. ह्याचा जो जनक होता तो होता व्हिक्टर ग्रिग्नार्ड. सन 1900 साली त्या व्यक्तीनं, त्या शास्त्रज्ञांनी ग्रिग्नार्ड रिएजंट्स तयार केले. त्याचं केमिकल नाव आहे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड, म्हणजे याच्यामध्ये RMgX अशा प्रकारचा हा रिएजंट आहे. These reagents are obtained by reaction of haloalkanes म्हणजेच अल्किल हॅलाइड्स विथ मॅग्नेशियम मेटल इन ड्राय इथर. हे ड्राय इथर म्हणजे इथिल इथर असू शकतं, मिथिल इथर असू शकतं. जनरली डाय इथिल इथर या ठिकाणी वापरलं जातं. अल्किल हॅलाइड घेतलं जातं, अतिशय ड्राय केलं जातं त्याला ड्रायिंग एजंट्स वापरून. मॅग्नेशियमला रात्रभर ओव्हन मध्ये 300 डिग्रीला हीट केलं जातं. नंतर त्याला सकाळी डेसिकेटर नावाच्या एका इन्स्ट्रुमेंट मध्ये ठेवून त्याच्यातलं सगळं मॉइश्चर कमी केलं जातं, त्याला थंड केलं जातं, आणि डाय इथिल इथरला सोडियम मेटलवर डिस्टिल करून घेऊन अतिशय ड्राय केलं जातं, आणि मग ही रिएक्शन घडवून आणली जाते. ही रिएक्शन घडवून आणण्यासाठी केमिस्ट जो लागतो तो अतिशय स्किल्ड केमिस्ट लागतो, कारण या ठिकाणी थोडं जरी मॉइश्चर असेल तरी ही रिएक्शन फेल जाते. तर हा ग्रिग्नार्ड रिएजंट तयार झाला. तर हा ग्रिग्नार्ड कोण होता हे पाहणं सुद्धा थोडंसं इंटरेस्टिंग आहे, म्हणून त्याच्याबद्दल 2 शब्द बोलू आपण. की व्हिक्टर ग्रिग्नार्ड हा एक सुरुवातीचा मॅथमॅटिक्सचा स्टुडंट होता. नंतर त्यांनी केमिस्ट्रीमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हे युरोपियन सायंटिस्ट, तुम्ही वैशिष्ट्य लक्षात घ्या की हे जे सायंटिस्ट आहेत युरोपमधले, हे बहुतांशी एका विषयाकडनं दुसऱ्या विषयाकडे सहजासहजी ओढले गेले, किंवा त्यांनी सहजासहजी एका विषयाकडनं दुसऱ्या विषयाकडे लक्ष दिलं. भारतामध्ये साधारणपणे आपण असं बघतो की
एखाद्या सायंटिस्टनं एखादा विषय घेतला की तोच विषय त्याला त्याच्या बाहेर पडू दिला जात नाही, तो पडत नाही किंवा परिस्थिती तशी नसते. परंतु युरोपमध्ये अनेक सायंटिस्ट आहे की ज्यांनी फिजिक्समध्ये पण शोध लावले, केमिस्ट्रीमध्ये पण शोध लावले, बायोलॉजीमध्ये शोध लावले, जिओग्राफीमध्ये शोध लावले, जिओलॉजीमध्ये शोध लावले. म्हणजे एकच शास्त्रज्ञ व्हर्साटाईल पद्धतीनं काम करणं हे युरोपियन लोकांचं वैशिष्ट्य होतं आणि कदाचित त्यामुळं त्या ठिकाणी सायन्सला चांगले दिवस पाहायला मिळाले. तर यांनी काय केलं की हे मॅथमॅटिक्सचे शिक्षक होते, नंतर त्यांनी केमिस्ट्री शिकायला सुरुवात केली, परंतु ती मॅथमॅटिक्सशी रिलेटेड असणारी फिजिकल केमिस्ट्री नव्हती, तर ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीकडे आकर्षित झाले आणि त्यांनी कॅटॅलिसिसवर काम करायला सुरुवात केली. कॅटॅलिसिसवर काम करत असताना त्यांनी झिंक आणि डायइथिल इथरचं मिश्रण वापरून काही ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड तयार करता येतील का हे बघितलं आणि हे करत असतानाच त्यांनी मॅग्नेशियम हा धातू सुद्धा वापरून बघता येतो का हे बघत असताना त्यांना मॅग्नेशियम आणि इथरच्या कॉम्बिनेशन मध्ये खूप चांगले रिझल्ट मिळाले. त्यावर त्यांनी PhD मिळवली, त्यातून त्यांना प्रोफेसरशिप मिळाली आणि त्यांच्या या ग्रिग्नार्ड रिएजंटच्या शोधासाठी त्यांना 1912 साली नोबेल प्राइज अवॉर्ड केलं गेलं. म्हणजे इतका महत्वाचा हा केमिकल रिएजंट आहे की त्या रिएजंटसाठी नोबेल प्राइज दिलं गेलं. आणि त्याच वर्षी पॉल सॅबॅटियर नावाच्या शास्त्रज्ञांना देखील निकेल कॅटलाइज हायड्रोजनेशन मध्ये नोबेल प्राइज या दोघांना विभागून दिलं गेलं. निकेल कॅटलाइज हायड्रोजनेशन म्हणजे आपण जे तेलापासून तूप बनवतो ती जी प्रोसेस असते, हायड्रोजनेशन ऑफ ऑइल आणि त्यापासून तूप बनवलं जाणं, ही जी मेथड असते ती मेथड या शास्त्रज्ञांनी शोधून काढली होती. निकेल नावाचा धातू आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये जर तुम्ही हायड्रोजन गॅस तेलामध्ये पास केला तर त्याचं तूप तयार होतं. भेसळयुक्त तूप तयार करण्यासाठी जी ती मेथड आहे त्यामुळे ती वापरू नये किंवा ती वापरली जात नाही. परंतु इंडस्ट्रीमध्ये निकेल कॅटलाइज कॅटॅलिसिस हायड्रोजनेशनला खूप महत्व आहे, म्हणून त्यांना नोबेल प्राइज दिलं गेलं. तर हे जे ग्रिग्नार्ड रिएजंट होते, ह्या ग्रिग्नार्ड रिएजंटचा जर तुम्ही अभ्यास केला तर RMgX मध्ये मॅग्नेशियम हा खूप इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा पिरियडिक टेबल मध्ये जाऊन इलेक्ट्रो पॉझिटिव्ह कुठे असतात, ते काय करतात हे बघायला पाहिजे की इट इज अ व्हेरी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ऍटम. आणि आपल्याला माहिती आहे की हॅलोजन इज अ इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम, म्हणून मॅग्नेशियम आणि हॅलोजनवर डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असा चार्ज आहे. कार्बन आणि मॅग्नेशियमचा जो बॉन्ड आहे तो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, परंतु तो हायली पोलर बॉन्ड आहे, कारण कार्बन हा मॅग्नेशियम पेक्षा थोडासा इलेक्ट्रो निगेटिव्ह ऍटम आहे. म्हणजे मॅग्नेशियमला अजिबातच इलेक्ट्रॉन मध्ये इंटरेस्ट नाही, परंतु कार्बनला इलेक्ट्रॉन्स मध्ये काही प्रमाणात इंटरेस्ट आहे. म्हणून कार्बनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आला आणि मॅग्नेशियमवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज आला आणि हॅलोजनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज आला. अशा प्रकारे हे हायली पोलर कंपाऊंड तयार झाल्यामुळं दिस बिकम हायली रिएक्टिव्ह. आणि हे जे हायली रिएक्टिव्ह ग्रिग्नार्ड रिएजंट आहे, इट कॅन रिएक्ट विथ एनी सोर्स ऑफ प्रोटॉन. हे जे डेल्टा निगेटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह असं कॉम्प्लेक्स तयार झालेलं आहे, हे कुठल्याही सोर्स ऑफ प्रोटॉन, प्रोटॉन कोण कोण देऊ शकतं, वॉटर, अल्कोहोल, अमाइन, अशा प्रकारे कोणताही ऍसिडिक प्रोटॉन त्या ठिकाणी असेल तर त्याची रिएक्शन होते आणि RMgX प्लस H2O गिव्स RH म्हणजे अल्केन प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि हॅलाइड असं कॉम्प्लेक्स तयार होतं, MgOH. आणि म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं की ग्रिग्नार्ड रिएजंटच्या रिएक्शन्स करत असताना स्किल्ड केमिस्ट लागतो आणि कुठल्याही स्टेपवर जर थोडं जरी मॉइश्चर, थोडं जरी वॉटर त्या रिएक्शन मध्ये गेलं तर ती रिएक्शन लगेच त्या ठिकाणी घडून येते आणि तुम्हाला इच्छित असणारी रिएक्शन जर वेगळी असेल तर तुम्हाला ती मिळू शकत नाही. वन ऑफ द मेथड ऑफ कन्व्हर्टिंग हॅलाइड टू हायड्रोकार्बन्स, म्हणजे जर समजा तुम्हाला RX चं रूपांतर RH मध्ये करायचं असेल तर तुम्ही त्याला सिम्पली RMgX मध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्या रिएक्शन मध्ये पाणी टाकून द्यायचं, तुम्हाला अल्केन मिळतो. म्हणजे अल्केन मिळवण्यासाठी सोपी रिएक्शन आहे, परंतु तुम्हाला जर वेगळ्या रिएक्शन्स करायच्या असतील तर ती खूप ट्रिकी रिएक्शन असते. म्हणजे ज्या केमिस्टला ग्रिग्नार्ड रिएक्शन करता येते तो एक स्किल्ड केमिस्ट मानला जातो लॅबोरेटरीमध्ये.
आता वुर्ट्स रिएक्शन ही तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे की अल्केल हॅलाइड रिएक्ट विथ सोडियम इन ड्राय इथर टू गिव्ह हायड्रोकार्बन कंटेनिंग डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. महत्वाचं आहे, डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स प्रेझेंट इन द हॅलाइड. असं का होतं? कारण दोन अल्केल हॅलाइड्स एकमेकाशी रिॲक्ट करताना दोन सोडियमच्या ॲटम बरोबर रिॲक्ट करतात आणि दोन्ही अल्किल ग्रुप एकमेकाला अटॅच होतात आणि दोन्ही हॅलाइड ॲटम हे सोडियम बरोबर रिॲक्ट करून NaX तयार करतात, सोडियम हॅलाइड तयार करतात आणि म्हणून डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम हे वुर्ट्स रिएक्शनचं अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. याच्यामध्ये सोडियम मेटल वापरला जातो, ड्राय इथर हे सॉल्व्हंट वापरलं जातं आणि अल्किल हॅलाइडचं रूपांतर डबल द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स अशा प्रकारच्या अल्केन मध्ये होतं. दिस रिएक्शन इज नोन ॲज वुर्ट्स रिएक्शन. ही परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. तुम्हाला नेहमी परीक्षेमध्ये 1 मार्क किंवा 2 मार्काला ही रिएक्शन विचारलीच जाते. यानंतर आपण बघणार आहोत रिएक्शन्स ऑफ हॅलो अरिन्स. आतापर्यंत आपण हॅलो अल्केन्सच्या रिएक्शन बघत होतो, ज्या ठिकाणी आपल्याला sp3 किंवा sp2 कार्बनशी जोडलेला sp3 कार्बन ॲटम ह्याला कनेक्ट असणारा हॅलाइड अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपण बघत होतो. परंतु आता आपण डायरेक्टली ज्या ठिकाणी अरिल ग्रुप आहे त्याला अटॅच असणाऱ्या हॅलोजन ग्रुपवर काय रिएक्शन केल्या जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलो अरिन्स. आता अरिल हॅलाइड जे आहेत ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला थोडेसे लेस रिएक्टिव्ह आहेत. याची काही कारण आहेत. पहिलं कारण आहे रेझोनन्स इफेक्ट. तुम्ही जर रेझोनन्स स्ट्रक्चर बघितलं, अल्किल हॅलाइडचं स्ट्रक्चर बघितलं, समजा क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलंय, तर त्याच्यामध्ये एक Cl ॲटम बेन्झिनला जोडलेला आहे आणि त्या Clच्या भोवती 6 इलेक्ट्रॉनचे डॉट दाखवलेले आहेत. हे का दाखवले? कारण क्लोरीनच्या आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात, त्यातले 6 तिथे दाखवले आणि एक कुठे गेला? त्या एका इलेक्ट्रॉननं बेन्झिन बरोबरचा जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेला आहे त्याच्यामध्ये क्लोरीनच्या बाजूला जो इलेक्ट्रॉन आहे तो एक तिथे गेलेला आहे आणि म्हणून तो सिंगल बॉन्ड तयार झालेला आहे. म्हणजे बेन्झिन बरोबर क्लोरीनची रिएक्शन जेव्हा झाली आणि क्लोरोबेन्झिन तयार झाला तेव्हा क्लोरीन कडून कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनसाठी जो एक इलेक्ट्रॉन दिला गेला आणि उरलेले 6 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे आहे, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये आहे. तर हा जो क्लोरीन आहे मग ह्याचं रेझोनन्स स्ट्रक्चर काढता येतं आणि हे रेझोनन्स स्ट्रक्चर 4 प्रकारे काढता येतं. ऑर्थो, पॅरा आणि पुन्हा दुसरा ऑर्थो अशा 3 ठिकाणी तुमचा निगेटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होतो आणि त्याचे 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्ही त्या ठिकाणी काढून दाखवलेत. जितके जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर असतात तितका तो मॉलिक्यूल जास्त स्टेबल असतो. आणि हे करत असताना CCl बॉन्ड विल ॲक्वायर अ पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर. सगळ्यात पहिलं जे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये CCl मध्ये डबल बॉन्ड आहे आणि Cl वर पॉझिटिव्ह चार्ज दाखवलेला आहे. म्हणजे हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड इज डिफिकल्ट टू क्लीन. कुठल्याही प्रकारचा डबल बॉन्ड ब्रेक करणं ही एक अवघड प्रक्रिया असते आणि म्हणून या 2 कारणामुळे रेझोनन्स इफेक्ट आणि CCl डबल बॉन्ड याच्यामुळे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन साठी हे जे अरिल हॅलाइड्स असतात हे लेस रिएक्टिव्ह असतात. दुसरं कारण आहे डिफरन्स इन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम इन CX बॉन्ड. आपण पाहिलं की अल्किल हॅलाइड मध्ये CX बॉन्ड हा sp3 कार्बनला जोडलेला होता आणि या ठिकाणी अरिल हॅलाइड मध्ये तो sp2 हायब्रिडला जोडलेला आहे. मग काय होतं की sp3 मध्ये काय होतं, 1 S आणि 3 P. म्हणजे जर पर्सेंटेजच्या किंवा टक्केवारीच्या भाषेमध्ये बोलायचं तर आपल्याकडे 25% S कॅरेक्टर होतं आणि sp2 म्हणजे तुमचा अरिल हॅलाइड मधला जो कार्बन आहे त्याच्यामध्ये 1 S आणि 2 P यांची जर टक्केवारी काढली तर या ठिकाणी 33% S कॅरेक्टर आहे. ज्या ठिकाणी S कॅरेक्टर जास्त असतं ते जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात आणि जे जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात ते शेजारच्या ॲटमला स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचा जो बॉन्ड तयार होतो तो शॉर्टर बॉन्ड तयार होतो आणि तो शॉर्टर बॉन्ड तोडणं इज अगेन डिफिकल्ट प्रोसेस. म्हणजे sp3 CCl बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ
177 पिकोमीटर असते आणि जो अरिल हॅलाइड मधला कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे त्याची लेंथ 169 म्हणजे 8 पिकोमीटर कमी आहे. जितका बॉन्ड शॉर्ट तितका तो स्ट्रॉंग. सिंगल बॉन्ड पेक्षा डबल बॉन्ड स्ट्रॉंग, डबल बॉन्ड पेक्षा ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंग. ट्रिपल बॉन्ड मध्ये काय असतं, sp हायब्रिडायझेशन असतं आणि टक्केवारीमध्ये जर मोजायचं तर 50% s कॅरेक्टर असतं. म्हणजे इट इज व्हेरी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणून तो जास्त स्ट्रॉंग असतो. sp2 हायब्रिडायझेशन पेक्षा sp3 हायब्रिडायझेशन मध्ये s कॅरेक्टर जास्त असल्यामुळे हा बॉन्ड स्ट्रॉंग असतो आणि हा तोडणं अवघड असतं. देअरफॉर हॅलोअरिन्स आर लेस रिएक्टिव्ह दॅन हॅलोअल्केन्स फॉर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. तिसरा आणि चौथा रिझन सोपा आहे, इनस्टॅबिलिटी ऑफ फिनिल कॅटायन. म्हणजे तुम्ही बेन्झिन रिंगचं स्ट्रक्चर बघा आणि बेन्झिनच्या रिंगवर जर तुम्ही पॉझिटिव्ह चार्ज देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसून येईल की तो जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो बेन्झिनवर निगेटिव्ह चार्ज जास्त असतो. कारण आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर बघताना पाहिलं की एक सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड, असे 3 डबल बॉन्ड असतात. म्हणजे 6 पाय इलेक्ट्रॉन त्या बेन्झिनवर असतात आणि ज्या ठिकाणी ऑलरेडी 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावर जर तुम्ही एक पॉझिटिव्ह चार्ज तयार करण्याचा प्रयत्न केला तर ते स्ट्रक्चर अनस्टेबल होतं आणि त्यामुळे तुम्हाला ती रिएक्शन सहजासहजी पुढे जाऊ शकत नाही. म्हणून इनस्टॅबिलिटी ऑफ दॅट फिनिल कॅटायन लीड टू लेस रिएक्टिव्हिटी. चौथं रिझन आहे बिकॉज ऑफ पॉसिबल रिपल्शन. रिपल्शन म्हणजे काय, एकमेकापासून दूर फेकलं जाणं. आपण बघतो की न्यूक्लिओफिलिक रिएक्शन मध्ये न्यूक्लिओफिल इज अ इलेक्ट्रॉन रिच एंटिटी आणि आपला जो अरिल हॅलाइड आहे म्हणजे बेन्झिल क्लोराइड सारखा, क्लोरोबेन्झेन सारखा, तर त्याच्यामध्ये सुद्धा बेन्झिन रिंग आहे. ती सुद्धा इलेक्ट्रॉन रिच आहे कारण तिच्यामध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. मग ज्या ठिकाणी सजातीय ध्रुव एकत्र येतात ते एकमेकाला दूर लोटतात. हे आपण मॅग्नेटिझम मध्ये बघितलं की पॉझिटिव्ह सोबत आले की ते एकमेकाला दूर लोटतात, निगेटिव्ह सोबत आले की ते एकमेकाला दूर लोटतात. मग न्यूक्लिओफिल जर इलेक्ट्रॉन रिच आहे आणि तुमचा सबस्ट्रेट अरिल हॅलाइड सुद्धा इलेक्ट्रॉन रिच आहे तर ते एकमेकाशी रिएक्ट करण्याऐवजी एकमेकाला दूर सारणार आहेत किंवा एकमेकापासून दूर जाणार आहेत. म्हणून सुद्धा ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन या ठिकाणी होऊ शकत नाही. मग कोणत्या प्रकारचे रिएक्शन या ठिकाणी होऊ शकतात, एक उदाहरण दिलंय त्यांनी की तुम्ही खूप प्रयत्न केले तर रिप्लेसमेंट बाय हायड्रॉक्सिल ग्रुप होऊ शकतं. म्हणजे तुमच्याकडे क्लोरोबेन्झिन आहे आणि त्याला हिटिंग इन ऍक्वेस सोडियम हायड्रॉक्साईड जर केलं, टेम्परेचर बघा 623 केल्विन. 1 केल्विन म्हणजे आपण काय बघितलं की 0 डिग्री इज 273 केल्विन. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट या ठिकाणी 300 डिग्री 350 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आणि 300 ऍटमॉस्फिअर इतकं प्रेशर या ठिकाणी जर दिलं तरच ही रिएक्शन जाऊ शकते. आपल्या साधारण जीवनामध्ये आपण 1 ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला जगतो. ही रिएक्शन करण्यासाठी तुम्हाला 300 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर इतका प्रेशर लागतोय आणि अराउंड 350 डिग्री सेंटीग्रेड इतकं रिएक्शन टेम्परेचर लागते. म्हणजे तुम्हाला फक्त CCl बॉन्ड रिप्लेस करायला अल्केन मध्ये 50 डिग्री टेम्परेचर लागत असेल तर अरिल मध्ये तुम्हाला 350 डिग्री टेम्परेचर लागतं. म्हणजे हा बॉन्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा ही रिएक्शन किती डिफिकल्ट आहे याचा एक थोडासा तुम्हाला अंदाज या ठिकाणी. NaOH 623 केल्विन 300 ऍटमॉस्फिअर. तर ही रिएक्शन जिच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर तापमान आणि प्रेशर द्यावा लागत होता, त्या रिएक्शनला जर समजा आपल्याला सोपं करायचं असेल तर या क्लोरोबेन्झिनवर जर आपण ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला जर नायट्रो ग्रुप टाकला, नायट्रो ग्रुप इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, आणि हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला टाकला तर याची रिएक्टिव्हिटी वाढते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकाल की पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिनवर रिएक्शन करताना तुम्हाला फक्त 443 डिग्री तापमान म्हणजे अराउंड 150 डिग्री सेल्सिअस इतकं टेम्परेचर लागेल आणि प्रेशर लागणार नाही, जो की तुम्हाला क्लोरोबेन्झिन मध्ये 300
ऍटमॉस्फेरिक प्रेशर तुम्हाला रिएक्शनला द्यावा लागत होता. त्याच्या पुढे जाऊन जर समजा तुम्ही ऑर्थो आणि पॅरा या दोन्ही ठिकाणी नायट्रो ग्रुप जोडला तर त्या ठिकाणी तुम्हाला 368 डिग्री केल्विन म्हणजे वरच्या रिएक्शनला तुम्हाला 443 केल्विन लागत होतं टेम्परेचर, खालच्या रिएक्शनला फक्त 368 म्हणजे तुम्हाला जवळपास 80 डिग्री टेम्परेचर कमी लागते त्या रिएक्शनसाठी. प्रेशर द्यायची गरज पडत नाही, म्हणजे ही रिएक्शन अतिशय सोपी होत चाललेली आहे. ज्यावेळेस आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग नायट्रो ग्रुप हा बेन्झीन रिंगला अटॅच करत आहोत. असं का होतं त्याचं आपण मेकॅनिझम पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत की ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप घेतले तर तुमची हायड्रोलिसिसची रिएक्शन सोपी होते. याच्या पुढे जाऊन तुम्ही जर समजा ऑर्थो आणि पॅरा या दोन्ही पोझिशनला म्हणजे 2, 4 आणि 6 या तीनही ठिकाणी जर नायट्रो ग्रुप जोडला तर तुमची रिएक्शन इतकी सोपी होते, तुमच्या क्लोरो नायट्रोबेन्झीनची रिएक्टिव्हिटी इतकी वाढते की साध्या वॉर्म टेम्परेचरला म्हणजे 40-50 डिग्री सेंटीग्रेडला सुद्धा ती रिएक्शन तुम्हाला या ठिकाणी झालेली आढळून येते. म्हणजे एका वेळेस आपण पाहिलं की क्लोरोबेन्झीन मध्ये तुम्हाला 300 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि 400+ डिग्री केल्विन टेम्परेचर लागत होतं आणि या ठिकाणी तुम्ही फक्त वॉर्म कंडिशनला विदाउट एनी प्रेशर ही रिएक्शन घडवून आणू शकता. आणि म्हणून द इफेक्ट इज प्रोनाउन्स्ड व्हेन नायट्रो ग्रुप इज इंट्रोड्युस्ड ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. हे का हे आपण पुढच्या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये बघणार आहोत. आता हे बघत असतानाच पुढची एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की मेटा पोझिशनला जर नायट्रो ग्रुप असेल तर मात्र ही रिएक्शन काय सोपी होत नाही. म्हणजे फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप असेल तरच ही रिएक्शन सहजासहजी जाते. मेटा पोझिशनला जर नायट्रो असेल तर मात्र ही जात नाही. हे समजून घेण्यासाठी तुम्हाला याचे रेझोनन्स स्ट्रक्चर काढता आले पाहिजे. कागद, पेन किंवा वही आणि पाटी घेऊन तुम्ही पुस्तकात दिलेली ही रेझोनन्स स्ट्रक्चर एकदा काढून बघायची. याच्यामध्ये काय दाखवलंय की ज्यावेळेस हायड्रॉक्सिल ग्रुप तुमच्या क्लोरीन ग्रुपवर अटॅक करतो आणि तुमच्या पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे तर तुम्ही 3 प्रकारचे रेझोनन्स स्ट्रक्चर काढू शकता की ज्या ठिकाणी तो निगेटिव्ह ग्रुप नायट्रो ग्रुपमुळे स्टॅबिलाइज झालेला आहे. स्टॅबिलाइज होणं म्हणजे काय की ज्या कार्बनला नायट्रो ग्रुप जोडलेला आहे त्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आला की तो निगेटिव्ह चार्ज तुमच्या नायट्रो मध्ये जे NO बॉन्ड आहेत त्याच्यामुळे तो स्टॅबिलाइज होतो. परंतु हे करत असताना ऑर्थो आणि पॅराच्या बाबतीमध्ये ही स्टॅबिलिटी तुम्हाला मिळते, परंतु मेटा आयसोमरच्या बाबतीमध्ये मात्र तो निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी स्टेबलाइज केला जात नाही. आणि म्हणून मेटा पोझिशनला जर नायट्रो कंपाऊंड असेल तर तुमच्या त्या डेरिव्हेटिव्हला रिएक्टिव्हिटी मध्ये कुठलीही मदत मिळत नाही. हे या रेझोनन्स स्ट्रक्चर वरनं तुम्हाला लक्षात येईल. त्यासाठी तुम्ही हे रेझोनन्स स्ट्रक्चर कागदावर काढले पाहिजेत आणि समजून घेतले पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा आजच्या लेक्चर मधला की हाच मुद्दा होता. द प्रेझेन्स ऑफ नायट्रो ग्रुप ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन withdraws the electron density from benzene and facilitates the attack of nucleophile. And in case of meta-nitrobenzene, none of the resonance structure bear the negative charge on carbon atom bearing nitro group. आणि त्यामुळे त्याला स्टॅबिलिटी मिळू शकत नाही आणि म्हणून मेटा पोझिशनला जर नायट्रो ग्रुप असेल तर ऍक्टिव्हिटी वाढत नाही. हे तुम्हाला रेझोनन्स स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा एकदा कागदावर काढल्यानंतर लक्षात येईल. अशा प्रकारे आजच्या दिवसापूर्वी आपण या ठिकाणी थांबूया आणि उद्या सकाळी 10:30 वाजता आपण भेटूया. थँक्यू आणि शुभेच्छा.